मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातल्या आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। प्रत्येक रविवारी ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आपण दीर्घावधीचा अंदाज देत असतो। आपण 2026 मध्ये आलो आहोत। 2025 चा अंदाज आपला अतिशय यशस्वी झालेला आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये आपण जे अंदाज दिले ते शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरलेले आहेत आणि यापुढील अंदाजही उपयुक्त ठरतील, कारण आता आपला हवामान अंदाजामधील अनुभव हा मॅच्युअर होत गेलेला आहे। शेवटी तुमचा हवामान सांगण्याचा अंदाज किती जुना आहे, तुम्ही त्याच्यावर किती काम केलंय, किती संशोधन केलंय आणि त्यातून तुम्ही बांधलेले अंदाज किती यशस्वी ठरलेत हे महत्त्वाचं आहे। आपल्या चुका होत असतात आणि त्या सुधारणा करणं देखील आवश्यक असतं। 2026 मध्ये आपण मान्सून संदर्भातला अंदाज 26 जानेवारीला देणार, हे आपलं गेल्या 3-4 वर्षापासूनचं तत्व आहे आणि तो प्राथमिक स्वरूपाचा असतो। नंतर आपण 1 मेला तो अपडेट करत असतो। आता आपल्याला जो त्यापूर्वीचा अंदाज आहे म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आणि एकूण असलेले पहिले 5 महिने, परंतु याची विभागणी ही जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल मे अशी होते। कारण मान्सून पूर्व पाऊस म्हणून ज्याची गणना होते ती 1 मार्च पासून तर 31 मे पर्यंत जो पाऊस पडतो साधारणपणे त्याला आपण मान्सून पूर्व पाऊस म्हणून गणती करतो। आणि मग आपल्याला आता जानेवारीमध्ये फारसा पाऊस होणार नाहीये। फेब्रुवारीमध्ये पण अतिशय तुरळक पावसाची शक्यता आहे। म्हणजे असं तुम्ही गृहीत धरा की जानेवारी फेब्रुवारी हे काही पावसाचे महिने आता असणार नाहीत, असंच गृहीत धरा। जरी अपवादात्मक कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागामध्ये म्हणजे आमचं कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबई किंवा पालघर परिसरामध्ये 1 जानेवारीला थोडा पाऊस पडला, म्हणजे असा पुन्हा आपल्याला कुठे पाऊस पडताना लगेचच दिसला नाही आणि दिसणारही नाही। त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी कमी पावसाचे महिने आहेत। द्राक्ष बागायतदारांसाठी ही फार आनंदाची बातमी आहे। तसा मार्च ही कमीच पाऊस असणार आहे। त्यामुळे यावर्षीचा द्राक्ष हंगाम अतिशय उत्तम जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्या की या वर्षीच्या हंगामावर कुठलंही अवकाळी पावसाचं सावट सध्या तरी नाहीये। शेवटी हवामान एक अशी गोष्ट आहे की त्यामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि त्यामुळे मग ज्या अपडेट आपण मध्ये देत असतो त्या अपडेट बघणं देखील तेवढंच आवश्यक असतं। जसं आता आपण बघितलं की 1 तारखेला मुंबईत अचानक पाऊस झाला, तो जरी शिडकावा होता तरी देखील कधी हे पाऊस देखील पिकांना खूप मारक असतात आणि मग अशा पावसांपासून सावध राहणं किंवा नुकसान टाळता येईल का या दृष्टीने सुद्धा नियोजन करावं लागतं आणि त्यामुळे हे अंदाज महत्त्वाचे असतात शेतकऱ्यांच्या दृष्टीने। आता आपल्याला मान्सून पूर्व पावसाविषयीचा जर अंदाज बांधायचा झालं तर सुरुवातीला मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये मान्सून पूर्व अवकाळी पावसाच्या सरी होत असतात आणि साधारणपणे या सरी तीव्र स्वरूपाच्या असतात। म्हणजे कधी अगदी ओढ्या नाल्यांना पूर येण्यापर्यंत किंवा पेरणीयोग्य अशा पद्धतीचे सुद्धा पाऊस या कालावधीमध्ये झालेले आहे। आणि आपला असा वाईट अनुभव आहे की जूनमध्ये फार कमी पाऊस पडतो आणि मग जुलैत कोकणात एकदा पाऊस सुरू झाला की उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी आणि कोकण किनारपट्टी सहित घाटमाथ्यांवर पाऊस वाढतो। ही एक पावसाची प्रक्रिया असते आणि त्यामुळे मग मान्सून पूर्व पावसाचं कालावधी हा कोकण व्यतिरिक्त महाराष्ट्राला फार महत्त्वाचा असतो आणि हा अंदाजच शेतकरी फार ग्राह्य मानतात। कारण मान्सून पूर्व पावसाच्या ओलींवरच बहुतांश शेतकऱ्यांची उर्वरित महाराष्ट्रातल्या म्हणजे कोकण व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होत असतात आणि मग जे काही कोकणात पडणाऱ्या पावसाच्या जून मधल्या सरींवर मग ही पिकं मोठी होत असतात। म्हणजे आमचा पूर्ण खरीप हंगाम हा मान्सून पूर्व पाऊस किती लवकर आलेला आहे आणि किती प्रमाणात पडलेला आहे यावर संपूर्ण खेळ करतो आणि त्यामुळे मग आमचं संपूर्ण खरीप हंगाम त्यावर ठरतो। आणि आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की मग आता पॅटर्न बदलतोय, 6 महिने पाऊस पडणार आहे, तर या गोष्टी निर्धारित नाहीये, त्याला काही आधार नाहीये।
कधीतरी 6 महिने पाऊस पडतो आणि आपल्याला नेहमी वाटायला लागतं की मग 6 महिने पाऊस पडेल का. तर एक असं मात्र मान्य करावं लागेल की पूर्वी ऑक्टोबरमध्ये, सप्टेंबरमध्ये जो पाऊस व्हायचा तो पुढे लांबायचा नाही. म्हणजे 17 सप्टेंबर झाली की पावसाळा संपत यायचा. पण आता 17 ऑक्टोबरपर्यंत पावसाळा गेला, म्हणजे 1 महिना पावसाळा एक्सटेंड झाला. इथेच 1 महिना वाढला, म्हणजे आपल्याला इथेच 5 महिने पावसाळा दिसतो. आणि मग पुन्हा मे मध्ये जर पाऊस पडला 15 मे पासून, तर मग तो पुन्हा तोही कालावधी आपल्याला वाढतो. मग अशा पद्धतीने जर कालावधी वाढत गेले तर आपली अडचण होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे जर मेच्या 15 तारखेनंतर पाऊस मुबलक झाला तर मग काही शेतकऱ्यांना तो वेळेत पेरणी करण्यासाठी मदत करतो. यावर्षी आपल्याला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यावर्षी देखील मे महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये देखील पाऊस होणार आहे. त्यामुळे एप्रिलमधील तसा मार्चमध्ये फारसा पाऊस होणार नाही. किरकोळ अशा प्रकारच्या पावसाच्या काही ॲक्टिव्हिटीज होतील, परंतु एप्रिलमध्ये आपल्याला मशागती योग्य असा पाऊस होणार आहे. फार पाऊस होणार नाही, परंतु आपल्याला मशागतीसाठी योग्य अशा प्रकारचा पाऊस होईल. त्यामुळे आपल्याला थोडं गहू, हरभरे या दरम्यान काढणीला आलेले असतात आणि त्यामुळे मग त्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला शक्यतो गहू आणि हरभरे हे एप्रिल महिन्यामध्येच कसे काढून घेता येतील, किंवा एखादं पाणी कमी गेलं तरी चालेल पिकाला, परंतु किंवा थोडं उत्पादन घटलं तरी चालेल, परंतु आपल्याला आपली पिकं पावसाळ्यात वादळी पावसात सापडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आणि मग मे मध्ये आपल्याला पूर्व मे मध्ये मशागत आणि उत्तर मे मध्ये पेरणीयोग्य जमीन असलेली परिस्थिती आपल्याला असणं आवश्यक आहे. कारण यावर्षी मान्सून पूर्व पाऊस हा चांगल्या प्रकारे मे मध्ये बरसेल आणि पेरणीयोग्य पाऊस लवकरच होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. कारण सुरुवातीला एकूणच जी लानिना आणि एल निनोची कंडिशन आहे त्यामध्ये थोडी न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे आपल्याला सुरुवातीचा पाऊस चांगला होणं अपेक्षित आहे. जसा मान्सूनचा उत्तरार्ध सुरू होईल तशी न्यूट्रल कंडिशन कमजोर होऊन एल निनो कंडिशन प्रबळ होणार आहे. याचा अर्थ पाऊस होणार नाही असं नाही, परंतु पावसात अनियमितता वाढेल, पावसाचे खंड वाढतील आणि त्यामुळे मग आपली पुढची नियोजन चुकतील. त्यामुळे आपल्याला 1 मार्च ते 31 मे हा कालावधी महत्त्वाचा राहणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला अतिशय मुबलक पेरणीयोग्य किंवा मशागती योग्य अशा प्रकारचा पाऊस होणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पुणे.